चला, आपला जो चॅप्टर होता इंट्रोडक्शन टू ट्रिग्नोमेट्री, बोलायचं नाही कोणी आता. या चॅप्टर मध्ये आता आपण करणार आहोत एक्सटर्नल प्रॅक्टिस. आता आपण बुक मधले सगळे क्वेश्चन्स केलेले आहेत. ही एक्सटर्नल प्रॅक्टिस आहे. याच्यात तुम्हाला सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स मिळतील. कधी कधी क्वेश्चन असतो सोपा, कॅल्क्युलेशन टफ असते, तर हे तुम्हाला नेहमी प्रिपेअर व्हावं लागेल. झाली याची बिमारी. चला, पहिला क्वेश्चन देतो. प्रत्येक क्वेश्चन सोडवायला 2 ते 3 मिनिट वेळ असेल. घ्या. इफ tan a is equal to √2 minus 1, then find value of sin a into cos a. डू इट. पहा, तुमचं व्हर्जन थोडं वेगळं येऊ शकते. बघा कुठपर्यंत मॅच होतं ते. आपण घेऊ राईट अँगल ट्रायंगल. सगळ्यांचं आता इकडे लक्ष पाहिजे मला. आपण इथं मानू अँगल ए. टॅन असतो ऑपोजिट टू ऍडजसंट, तर ही ऑपोजिट साइड आहे. ऍडजसंट 1 माना. ठीक आहे. आता आपल्याला काढायचे हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज काढण्यासाठी आपण स्क्वेअर करू, तर ते येईल 1 स्क्वेअर आणि √2 मायनस 1 चा होल स्क्वेअर. लक्ष द्या सगळ्यांनी. इथे येईल 1 प्लस, इथे घ्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ठीक आहे. तर हा झाला 1 प्लस, इथे आहे 3 मायनस 2√2. हा झाला 4 मायनस 2√2. इथून जर 2 कॉमन घेतलात तर 2 मायनस √2. इथे घेतलात 2 आणि इथून झाला 1. तर हे झालं तुमचं हायपोटेन्यूजचा स्क्वेअर. तर आपल्याला ऍक्च्युली काय काढायचे? हायपोटेन्यूज. तर ह्याचा रूट येईल, हे माहित पाहिजे. पहिलं काम. आतापासून ही प्रॅक्टिस केली तर जेईई मेन्स मध्ये इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीला असे संबंधात, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये येतात हे क्वेश्चन्स. आतापासून सांगायलो काय शिकतो. बरं, सध्या तुम्ही याला असं ठेवलं तरी काय अडचण नाही, हे ठेवलं तरी अडचण नाही. चला, आता घ्या साइन ए. मी म्हणलं ना माझे क्वेश्चन बाकी आहेत अजून. साइन ए, साइन ऑपोजिट टू हायपोटेन्यूज. रूट मध्ये कॉस ए ऍडजसंट टू हायपोटेन्यूज. समजलं? दोघांचं घ्यायचंय प्रोडक्ट. तर बघा, न्यूमरेटरचा प्रोडक्ट √2 मायनस 1 येईल. डिनॉमिनेटर सेम आहे, त्याचा स्क्वेअर केला तर हा रूटच्या बाहेर येईल. ओके. आता याला पुढे घेऊ आपण. तर काय आलं? साइन इंटू कॉस √2 मायनस 1 आणि खाली 4 मायनस 2√2. खाली आम्हाला काय बरोबर वाटत नाही, त्याला करा रॅशनलाइज. वर हे घ्या. आता वर बायनॉमियल इंटू बायनॉमियल आहे, तर पहिल्यांदा येईल √2 मायनस 1 4 प्लस 2√2. खाली येते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मी म्हणलं ना कॅल्क्युलेशन लावतात मागं. तर इथून काय येत आहे? 4√2 रेनबो लावा प्लस 4. बघा 2 इंटू √2 इंटू √2, हा झाला 4. आता इथून घ्या -4 मायनस 2√2. खाली आला 16 मायनस 8. इथून 4 आणि इथून 2. ठीक आहे. छान. हे झालं शहीद भगतसिंग. इथं राहिला 2√2, खाली आला 8. याने याला डिवाइड करा. दिस इज द फायनल आन्सर. खाली रॅशनलाइज केलं, माझं काम संपलं. बघा, प्रश्न सोपा असते असं आपल्याला वाटते. चल, इफ sec alpha is 5/4
find value of 1 minus tan alpha upon 1 plus tan alpha. इथे आपण परत ट्रायंगल तयार करू. त्याला अल्फा म्हणा. सिक असतो हायपोटेन्यूज टू ऍडजसंट. कॉसच्या उलटा हायपोटेन्यूज टू ऍडजसंट. इथे येईल. आता इथं तुम्ही जर x मानलं तर 5 चा स्क्वेअर हा x स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर येईल. तर x स्क्वेअर ची व्हॅल्यू येते 25 मायनस 16 म्हणजे x आला 3. ठीक आहे, 3 4 5. आता आपल्याला घ्यायचा आहे टॅन अल्फा. तो आहे 3/4. संपला प्रश्न. तर 1 मायनस 3/4 1 प्लस 3/4 हा झाला 1/4 आणि 7/4. 4 4 कॅन्सल 1/7. मागच्या पेक्षा छान होता. चला चांगला प्रश्न देतोय. इफ cot B is 12/5, then prove that tan square B minus sin square B is equal to sin raised to 4B into sec square B. लगेच म्हणताल हेन्स प्रूव्ड म्हणून. सॉल्व करा. हा लक्ष द्या. आधी इथे हा बी अँगल घ्या. कॉट असतो ऍडजस्टंट टू ऑपोजिट. इथे 12 आणि इथं 5 आला पाहिजे. हा आता मनानं कुठेही काही लिहू नका. पायथागोरसने हा 13 येईल. मग मी घेईल टॅन बी, तो असेल ऑपोजिट टू ऍडजस्टंट. साइन बी 5:13. त्याच्यानंतर पाहिजे मला सीक बी 13:12. ठीक आहे. चला LHS कडे या. टॅन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर बी. ठीक आहे. सीक 12/13 काय G/B हायपोटेन्यूज टू ऍडजस्टंट. तू कॉस लिहायला सीक उलटा असते ना बेटा. सीक मध्ये आधी हायपोटेन्यूज असते. हा वर बघा 25 खाली 144 पुन्हा 25 169. झिरो करू नका, बेस सेम नाही, काही सवय लागतात. तर हे 169 इंटू 25 असं दिसते. अरे बाबा 144 इंटू 25 खाली 144 इंटू 169. तुम्ही याला करत बसला असतात तर वर 25 किंवा अजून सोपं काम करा. चला इथे केलं असतं हरकत नाही. 25 कॉमन घ्या. 169 मायनस 144. 144 इंटू 169. तर वर बघा 25 इंटू 25 आला. खाली 12 इंटू 13 आला. हा 12 चा स्क्वेअर इंटू 13 चा स्क्वेअर आला. तर याला लिहा 5 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअर बाय 12 स्क्वेअर इंटू 13 स्क्वेअर. त्याला मल्टिप्लाय करत बसू नका. मोठे आन्सर करायची गरज नाही. चला हे झाले LHS. RHS साइन रेस टू 4B 5/13 चा पॉवर 4 इंटू आहे बघा 13/12 चा स्क्वेअर. थोडासा पहा 5 रेस टू 4 13 रेस टू 4. तुम्ही याचे पॉवर करत बसला असता. हा हे अर्धवट डोक्यालाच म्हणतात. ते झालं इथं. अरे बाबा ह्याला डिवाइड करा. इथे 13चा स्क्वेअर राहते. कोण शिकवला आगाऊपणा. तर वर लिहा 5 चा स्क्वेअर दोनदा आला. खाली लिहा 12 चा स्क्वेअर इंटू 13 चा स्क्वेअर. बघा दोन्ही सेम आहे. कोण मल्टिप्लाय करा म्हणते. मी म्हणलं ना माझ्या जवळचे प्रश्न आहेत असे निवडून काढलेले आहेत.
हे पहा, हा क्वेश्चन तुम्हाला त्रास द्यायसाठी नव्हता. एक महत्वाची गोष्ट, मोठे कॅल्क्युलेशन कधी डायरेक्ट करायचे नाही. मोठमोठे आन्सर काढत बसू नका. काय करायचं, ते दोन इक्वल दाखवायचे, ह्याचा अर्थ हे प्रोडक्ट आणि हे प्रोडक्ट सेम येणारच आहे. तर ते काही काही ना किती मोठं करणार, पॉवर 4 13चा म्हणजे 169चा स्क्वेअर. बसले हा सर, कॅल्क्युलेटर आहे माझ्याकडे. त्याला काय अर्थ आहे? असं काही डोकं कुठं लावणार. समजली आयडिया? मी आता सांगालो, बोर्ड एक्झाम असंच काहीतरी कॉन्सेप्ट विचारते, म्हणून लक्ष द्या. ट्रायंगल आहे, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण एक असा काहीतरी करू आगाऊपणा. आता ह्याच्यामध्ये फिक्स करू नका, क्वेश्चन तर बघा काही देते तुम्हाला, है नाही. ए बी मध्ये डी, इकडं सी, इथून एवढी लेंथ ए, इथून एवढी लेंथ बी, इथला एवढा अँगल आहे थिटा. बस कळलं काय काय कंडिशन आहे. एडी इज इक्वल टू डीबी हे गिवन आहे. तर तुम्हाला काढायचंय साइन थिटा. या ठिकाणी तुम्ही पहिली कंडिशन पहा, एडी डीबी सेम आहे, पूर्ण एबी ची लेंथ ए आहे, तर हे दोन a/2 होतील. कधीही मी नेहमी सांगतो, स्टार्ट फ्रॉम एंड. आपल्याला काय काढायचंय तिथून फोकस करायचा क्वेश्चनला. आपल्याला साइन थिटा काढायचंय, थिटा या ट्रायंगल मध्ये आहे, मोठ्या ट्रायंगलचा तसा काही काम नाही, पण मोठ्या ट्रायंगल शिवाय या लहान्या ट्रायंगलचं काही भेटणार पण नाही. ते देताना विचार करून दिलेला आहे. साइन काढण्यासाठी ऑपोजिट टू हायपोटेन्यूज घ्यायचे, ऑपोजिट कळला a/2. हायपोटेन्यूज काढण्यासाठी हे तरी माहित पाहिजे होतं, पण तेही नाही आपल्याकडे. अँगल दिला तर काढला असता, तेही नाहीये, काहीच नाही तसं पाहिलं तर. तरी आपल्याला विचारलं हे काढा ते काढा, काढता येते, काही अडचण नाही. हा a/2 आला, तुम्हाला हा हायपोटेन्यूज काढण्यासाठी हा बीसी माहित पाहिजे. तर बीसी मी मोठ्या ट्रायंगल मधून काढू शकतो ना, पायथागोरस लावून. एवढं तर डोकं लावा. चला, इन ट्रायंगल एबीसी, बीसी काय येईल सर? तो तर येईल अंडर रूट बी स्क्वेअर मायनस a/2 स्क्वेअर. a/2 नाही, सॉरी, पूर्ण एच आहे ना तो. हा, तर बघा हे तर सापडलं तुम्हाला, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता तुम्हाला हे काढायचंय, सीडी काय येईल बघा, सीडीचा स्क्वेअर काय येईल याचा. आता या ट्रायंगल मध्ये या, ऑपोजिट साइड a/2 चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा होल स्क्वेअर. तर हा किती झाला, ए स्क्वेअर बाय 4. रूटचा रूट हटला इथे. पहा बेटा, लक्ष द्या, मजाक चालू नाहीये. आता हे काय होईल, एलसीएम घ्या, ए स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर आणि खाली आला 4. आपण सीडी स्क्वेअर काढतोय, आधी याला सिम्प्लिफाय करू. बघा इथून मला दिसतं 4b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर आला, खाली 4 आहे. तर ही आहे व्हॅल्यू सीडी स्क्वेअरची. तर आपण सीडी घेऊ. सीडी घ्यायचं असेल तर रूट घ्या. आता हे दोन व्हेरिएबल आहेत, याचा रूट असाच ठेवावा लागेल. खाली 4 चा रूट 2 येतो. चला, हे पण आलं, हे एवढं खतरनाक. तिन्ही आलं, साइन थिटा आलाच. साइन थिटा काय, ऑपोजिट टू हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज कोण आहे, 4b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर, हा 2. तुमच्या माहितीसाठी हा 2 कॅन्सल. फायनली साइन थिटा असेल a/, अंडर रूट 4b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. तुम्हाला जे कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन येतील बोर्ड एक्झामला ते असे असतील. मी तुम्हाला म्हणलं ना, फक्त चॅप्टर संपू द्या, मी माझे क्वेश्चन्स दाखवतो कसे असतात. तेवढं थिंकिंग आलं पाहिजे श्रीनिवास, समजलं? याचे अजून एक्स्ट्रा क्वेश्चन्स उद्या करू आपण. बायोचं काय असेल वाचत बसा, ब्रेकला जायचं तर जाऊन घ्या.